नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी उद्योजक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहे गेवरा येथील सागर स्टील इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे पत्रा उद्योगच्या कारखान्यामध्ये. आणि आपल्यासोबत आज आहेत कुशल सर, आणखी जे कंपनी चालवतात आणि कंपनीचे ओनर आहेत. की सर नमस्कार. नमस्कार. आपलं मराठी उद्योजकमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सर, सर्वप्रथम मी जाणून घेतो की आपलं नाव काय आणि आपलं एज्युकेशन काय झालं, हे आम्हाला एक थोडक्यात माहिती द्या. माझं नाव कुशल ओमप्रकाश भुतडा. हा. मी बी मेकॅनिकल केलेलं आहे पुण्यावरून. हा. आणि 2019 बॅच मध्ये मी पास आउट झालोय. त्यानंतर समजा या बिझनेसकडे या बिझनेसकडे समजा एक वर्ष गॅप पडला माझा. कारण मी MBA करायचा विचार केला होता, पण त्याच्यानंतर लॉकडाऊन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. बरोबर. आणि त्याच्यानंतर घरीच होतो, तर मग विचार केला, मग इकडेच काहीतरी स्टार्ट करून म्हणजे तुम्ही बिझनेस स्वतः उभारलेला आहे, म्हणजे असं काय तुम्ही फॅमिली बिझनेस नाही आहे? येस, फॅमिली बिझनेस नाही. या बिझनेसची तुम्हाला आयडिया कशी आली? या बिझनेसची आयडिया मी माझ्या एक वडिलांच्या दुसऱ्या प्रोजेक्टसाठी मटेरियल घेण्यासाठी एक दुसऱ्या फॅक्टरीमध्ये गेलो होतो. तर मग त्यावेळेस मला थोडंसं लक्षात आलं की हे करण्यासारखं आहे समजा. कारण याची डिमांड पण बऱ्यापैकी आहे रुरल मध्ये, म्हणजे आपल्या एरियामध्ये बऱ्यापैकी डिमांड आहे. आणि पोटेन्शियल दिसलं मला की समजा थोडी ग्रोथ चालू आहे आपल्या एरियामध्ये, चांगली बऱ्यापैकी ग्रोथला आहे. तर त्या हिशोबाने मग मी हा व्यवसाय सिलेक्ट केला. ठीक आहे. पत्र्याचे प्रकार किती असतात, नेमके कशावरून तुम्ही पत्र्याचे एवढे हे करतात? म्हणजे पत्रा कोणता कोणता तयार होतो आणि काय काय करतो? आपल्याकडे कलर कोटिंग पत्रा तयार होतो. अच्छा. त्याच्यामध्ये हा जो आहे हा AMNS इंडियाचं मटेरियल येतं, जे आपल्याकडं कॉईल येतात डायरेक्टली कंपनीमधून. AMNS इंडिया ही बाहेरची कंपनी आहे ऍक्च्युली. त्यांनी इंडियामध्ये येऊन SR स्टील अक्वायर करून घेतलं. SR स्टील आणि उत्तम गॅल्वा अक्वायर केलं आणि त्यांनी त्यांची स्वतःची कंपनी युरोप मधून इकडे आणली. तर त्यांचं बऱ्यापैकी मोठे प्रोजेक्ट आहेत गुजरातमध्ये वगैरे. गुजरातमध्ये आहे, पुण्यामध्ये त्यांचं प्री पेंटेडचं हे मशीन वगैरे आहे. तर आपण त्यांच्याकडून फक्त ब्रँडेड माल घेतो आणि क्वालिटी मटेरियलच प्रोसेसिंग करून कट टू लेंथ करून देतो. कारण जसं सांगितलं तुम्हाला, मला अडचण आली तसं आता 3-4 वर्षात एवढं मटेरियल 5-6 लाखाचं मटेरियल बदलणं शक्य नाही होत लोकांना. मग ते चेंज करायचं, परत पडू नये, कमीत कमी 10-15 वर्ष तर लाईफ द्यावी मटेरियल. त्या हिशोबाने फक्त ब्रँडेड मटेरियल वापरतो. क्वालिटी कशावर ठरवली जाते? तुम्ही काय गेज असतात का कशावर? नाही, क्वालिटी मध्ये गेज असतो. एक तर 40, 45, 50 म्हणजे 0.50 mm पासून आपल्याला पाहिजे तशी भेटते. आणि त्याच्यात मेन असतं ते याची कलर कोटिंगची क्वालिटी, जी सर्वात जास्त मॅटर करते. म्हणजे कलर जाऊ नये, कलर कोटिंग. याच्यावर जी गॅल्वनाइज म्हणजे PPGI म्हणजे काय, प्री पेंटेड गॅल्वनाइज आयर्न, म्हणजे पेंट केलेलं आहे त्याच्यानंतर गॅल्वनाइज केलेलं आहे आणि खाली पत्रा आहे. आयर्न म्हणजे पत्रा. तर आपण पत्र्याची साईज कशी, कोणत्या कोणत्या साईज मध्ये मॅन्युफॅक्चर करतो? लेंथ आपल्याला पाहिजे तेवढी भेटेल. 30 फूट 35 फूट पर्यंत देऊ शकतो मी तुम्हाला. विड्थ 3.5 फूट राहते कन्सिस्टंट. 3.5 फूट विड्थ आणि लेंथ पाहिजे तेवढी भेटून जाईल. आणखी कोणत्या कोणत्या टाइप मध्ये पत्रा बनवतात आपण? जे पण पत्र्याचे तुमच्या इकडे बाकी प्रोडक्ट आहेत हे पण बनवलेलंच आहे का ऑलरेडी? हे कंपनी आम्हाला डायरेक्ट कटिंग करून देते. कंपनीकडून डायरेक्ट मटेरियल आलेलं. हे मटेरियल हे असते, याला कोरुगेटेड शीट्स म्हणतात, गॅल्वनाइज्ड कोरुगेटेड शीट्स. तर हे मटेरियल आम्हाला डायरेक्ट कंपनी मधूनच कटिंग करून भेटते. बाकी प्रोसेसिंग वगैरे कशी प्रकारे करतात तुम्ही? कोणत्या पत्र्याची प्रोसेसिंग करतात, कट करतात? इथे प्रोसेसिंग फक्त कलर कोटिंगचं मटेरियल होतं. ह्याच्यात एक 2-3 प्रकारचं मटेरियल आहे माझ्याकडे, मी तुम्हाला एक दाखवतो. मटेरियल आपण बाहेरून मागवलं. आता हे GL मटेरियल आहे, गॅल्वलूम मटेरियल आहे, म्हणजे अल्युमिनियम प्लस झिंक कोटिंग आहे या मटेरियलला. 150 GSM अल्युमिनियम प्लस झिंक कोटिंग, म्हणजे हा सगळ्यात क्वालिटी पत्रा आहे. 25 वर्ष लाईफ देऊ शकतो या क्वालिटीचं मटेरियल आहे. तर ह्याच्यात हा कलर कोटिंग येतो पुन्हा. रोल मध्येच येतो सर? हा रोलच येतो आम्हाला कंपनीकडून डायरेक्ट. या अशा प्रकारचे रोल. मग हा डिकॉलर मध्ये रोल अटॅच केल्यानंतर पुन्हा आपण हे असं करू शकतो. मशीन मध्ये रोल फॉर्मिंग मशीन म्हणतो त्याला. रोल फॉर्मिंग मशीन म्हणतो त्याला.
तर हे मटेरियल आपण कुठून मागवले? हे मटेरियल आपलं कंपनी म्हणून येतं पुण्यामध्ये. डायरेक्ट आपण बघता का Pre-painted. डायरेक्ट ऑर्डर देतो? येस डायरेक्ट डायरेक्ट ऑर्डर देतो, त्यानंतर तिथं ते ट्रान्सपोर्टनं तुम्हाला पोहोच करतो. तिथं ते ट्रान्सपोर्ट ते पोस्ट करतात. सर्व एकच जागेवरून मटेरियल मागवतात का तुम्ही हे करतात? नाही आता हे एमएनएस मटेरियल एमएनएसच्या कंपनीतून येतं, टाटाचं मटेरियल टाटाकडून येतं. म्हणजे प्रत्येक अलग अलग मटेरियल? हा, जे कंपनीचं मटेरियल असतं, आता जेएसडब्ल्यूचं पण कस्टमरच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आपण अवेलेबल करून देतो. हा, आता सध्या जेएसडब्ल्यू चांगलं. जेएसडब्ल्यूचं नाही ठेवत, हा. म्हणजे असं रेडी स्टॉक मध्ये. हा. ते पण लागलं कोणाला तर ऑर्डर नुसार जर त्यांची स्पेसिफिक कस्टमरची रिक्वायरमेंट असेल की आम्हाला जेएसडब्ल्यूच पाहिजे, तर हा. ते पण अवेलेबल करून देतो. अच्छा, तर हे सर्व रोल आपण एकदाच मागवत असतो, म्हणजे जशी रिक्वायरमेंट आहे जशी रिक्वायरमेंट आहे तशी ट्रान्सपोर्ट नुसार मागवतो. आणि हे पत्राचे तुम्ही आता जे रोल मागवतो याच्यासाठी कोणत्या कोणत्या मशिनरीची गरज पडते तुम्हाला? कोणती कोणती मशीन? आता जशी की आपण सगळ्यात महत्वाची आहे ती ओव्हरहेड क्रेन, ईओटी क्रेन. हा, कारण जेव्हा कॉईल येते ती एक कॉईल 3.5-4 टनाची असते. तर ती गाडीतून उतरू येणे, इकडे घेऊन येणे, पुन्हा इथे आल्यानंतर ती हे ह्याचं कव्हर काढून त्या रोल त्याला डिकॉइलरला अटॅच करायला लागतं. क्रेन शिवाय काम होऊ नाही शकत. ते विदाउट क्रेन काहीच काम होणार नाही. सर्वप्रथम आपल्याला क्रेनची आवश्यकता. सगळ्यात पहिले क्रेन लागतं आपल्याला. त्या हिशोबाने मग शेड पण उभा करावा लागतो. क्रेनच्या नुसार आपण शेड डेव्हलप हे केलंय. हा, क्रेन आता माझी 10 टनाची क्रेन आहे, त्या हिशोबाने मी कॉलम घेतलेले. म्हणजे फार हेवी स्ट्रक्चर उभं करावं सर्व लागतं. प्री प्लॅनिंग न तुम्ही सर्व प्री तयार करताना सर्व गोष्टीचा विचार करावा लागतो. हा, बरोबर. म्हणजे भरपूर हेवी स्ट्रक्चर घ्यावा लागतो, फुटिंग मोठमोठ्या घ्यायला लागतात, म्हणजे तेवढं लोड बेअरिंग कॅपॅसिटी झाली पाहिजे शेडची. तर मग क्रेन मधून आपण इथून रोल सर्क्युलेट करून डायरेक्ट मशीन अटॅच करतो. हा, क्रेननी रोल उचलून. त्या मशीनला काय म्हणतात? हे मशीन पण आपण समजा रोल आहे ते करतो ना, हे मशीन लागतं. याला म्हणतात डिकॉइलर. डिकॉइलर कशासाठी? की याला कॉईल अटॅच केली की मग पत्रा हा उघडत जातो ना, खोलत जातो, त्याच्यामुळे डिकॉइलर कॉईलला वेगळं करत चालतं. सविस्तर प्रोसेसिंग सांगा मला. ह्या मशीन नंतर तुम्ही काय करता प्रोसेस? इथं कॉईल तुम्ही अटॅच केल्याच्या नंतर प्रोसेस काय होते? नंतर कॉईल अटॅच केल्यानंतर हा जो पत्रा आहे, हा शीट आपण मशीन मध्ये अटॅच करतो. इथे या गाईड रेल्सच्या मधून अटॅच केल्यानंतर मशीन आपोआप समोर ओढते आणि पत्रा तयार होतो तसं. आणि इथे समोर हा फ्रंट कटर आहे. आता हे जसं जसं शेप घेत जात आहे प्रत्येक रोल मध्ये, पत्राचं जे नालीचं शेप आहे ना, हे प्रत्येक ह्याच्यातून शेप घेत जातं. आणि शेवटी मग हे माझे 18 स्टेशन झाले, 18 रोल मधून पास झाला पत्रा, मग त्याचा शेप असा होतो. आणि हा जो आहे हा समोरचा फ्रंट कटर आहे. हा कटिंग ह्याच्यातून लास्टला मग पाहिजे ती लेंथ आपण कट करू शकतो. आणि 18 रोल मधून पास करावं लागतो का? असं काही नाही, डिझाईन चेंज नाही होऊ शकत याच्यात. नाही का? हे 18 रोलच मेन मशीन आहे याच्यात. म्हणजे जे स्ट्रक्चर जे मशीन पहिल्या बनवलेलं असतं त्याच डिझाईन मध्ये येणार. त्याच डिझाईन मध्ये आपली ही समजा थोडी स्पेशल डिझाईन आहे. 3 पट्टी डिझाईन आहे. रेग्युलर मध्ये असं समजा 2च पट्ट्या येतात तिथे मध्ये, तर आपण हे थोडंसं आपल्या हिशोबाने बनवून घेतो. म्हणजे मशीनची डिझाईन तशी डेव्हलप तुम्ही केली. प्रत्येकाची अलग अलग डिझाईन असू शकते, प्रत्येकाची वेगवेगळी डिझाईन असू शकते. तसे मशीनलाच आपण हे करून एक 8-10 वर्षांनी रेग्युलर मशीन मध्ये थोडेफार चेंजेस करावे लागतात. कारण जशी टेक्नॉलॉजी जातं पुढे तसं डिझाईन चेंज होतात, रिक्वायरमेंट चेंज होतात, त्याच्यामुळे त्या हिशोबाने चेंजेस करून घ्यावे लागतात. असं आहे का? आणि बाकी जे हे मशिनरी आहेत ते कशासाठी यूज करतात तुम्ही? बाकी जे मशीनरी आहेत ते कशासाठी? आता ही जी मशीन आहे ही क्रिम्पिंग मशीन आहे. याच्यातून जो समोरचा थोडासा का आपण वाक पाहतो ना, माझ्याकडे आता सॅम्पल समोर आहे, ते तशा टाईपचं. हा, ते तशा टाईपचं थोडस जे समोर वाक पाडायचे. हा, हे एक समोर आहे. हा, हे जे समोर वाक पाडलेले ते या मशीन मधून आपल्याला करता येतं. समजा असं पण करता येतं किंवा ते फुल डोम साईज जे करता येतं ना, फुल जे राऊंड पत्रे असतात समोर, वरतून पूर्ण असं राऊंड सभागृह असतात मोठमोठाले, किंवा मंगल कार्यालयांना वरतून जे असतं पूर्ण पत्र असा राऊंड शीट असतं, तर त्या टाईप मध्ये सुद्धा आपल्याकडे बनवून भेटतो. आणि हे मशीन, हे जे आहे याला बेंडिंग मशीन म्हणतात, प्रेस ब्रेक मशीन म्हणतात याला. तर याच्याने जे आपले फिनिशर असतात, कॉर्नर वगैरे किंवा पन्हाळी बनवायचे आपल्याला, किंवा कॉर्नर बनवायचे किंवा वरचे ते सेंटर पीस बनवायचे, तर ते सगळे या मशीन मध्ये होतात तयार. हा पूर्ण सेटच घ्यावा लागतो. हा स्लिटर आहे. हा 4 फुटाचा पीस येतो ना, त्याला 2 पीस मध्ये आपल्याला कटिंग करावं लागते. 2 फूट इकडे 2 फूट इकडे, कारण फिनिशर समजा
2 फुटात बनतो किंवा 16 इंचात बनतो. ह्याला हे कटर असतात, यांना स्लिटर म्हणतात. इथं आधीवर कट करतो आपण 4 फुटाचा इथे जो रोल प्लेन पत्रा इथे आणून मग त्याला आपण आपल्याला पाहिजे त्या साईज मध्ये कन्वर्ट असं मधून कट करता येतं. म्हणजे कैचीने कापण्यापेक्षा हे थोडं मशीन सोपं जातं. आणि जर सर्वप्रथम जे नवीन उद्योग आहेत त्यांना जर सुरुवात करायची म्हणलं तर स्टार्टिंगला कोणत्या कोणत्या मशिनरीची जरूरत पडेल? काही बेसिक एवढ्या मशिनरी घ्याव्याच लागतील? स्टार्टिंगला आता हे बिझनेस करायचं तर एवढा सेट तुम्हाला कंपल्सरी लागेल. क्रेन लागणार, हे 2 मशीनी लागणार, क्रिपिंग मशीन लागणार आणि हे 2 मशीन पण 100% मशिनरी आपण कुठून मागवलेल्या आहेत सुरुवातीला? या मशीन मी मागवलेल्या आहेत मुंबईवरून. मुंबईवरून? मुंबईवरून एक अनंत ग्रुप म्हणून आहेत, त्यांची माझी ओळख झाली. याच्याबद्दलच मी कोटेशन घेता बऱ्याच कंपन्यांमध्ये फोन केले, कोटेशन घेतले. त्यानंतर मग मला यांची मशीन थोडीशी आवडली. कोटेशन पण माझं बजेटच्या हिशोबाने होतं, त्यामुळे मग मी स्टार्टिंग म्हणजे तरी मशिनरी वगैरे मागवायची तरी बजेट किती लागतं अंदाजे? कोटेशन अंदाजे आजच्या डेट मध्ये मशिनरीसाठी लागेल जवळजवळ 80 लाख रुपीजच्या आसपास. 80 लाख रुपये. आणि शेड वगैरे बनवायचं जर म्हटलं, जे बेसिक मॉडेल आहे तुमचं एवढं जरी शेड बनवायला आता हा माझा 40 बाय 120 चा शेड आहे. याला मला जवळजवळ 40 लाख रुपये खर्च आला. 40 लाख ते 45 लाख रुपये खर्च येतो समजा, पूर्ण फुटिंग पासून ते टोटल. म्हणजे ओव्हरऑल बिझनेस हा उभा करायचा म्हटलं तर किती साधारणतः किती अमाऊंट? एक 1.125 लाख रुपये मध्ये होऊन जाईल समजा, सेटअप कम्प्लीट होऊन जाईल. पुन्हा मग जे वर्किंग कॅपिटल लागतं ते वेगळं. वर्किंग कॅपिटल लागतं ते वेगळं. वर्किंग कॅपिटल जे लागतं ते वेगळं. ते हळूहळू वाढत जाणार, म्हणजे जसं ऑर्डर वगैरे तसे आपण इन्व्हेस्टमेंट करत होता. बरोबर. आता एवढं सर्व तुम्ही बनवल्याच्या नंतर ह्याचं तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय, कसं सेल करता? मार्केटिंग स्ट्रॅटेजी सर मेन म्हणजे मटेरियल क्वालिटी विकायचं. म्हणजे कसं होतं, फार प्रॉब्लेम येतात इव्हेंच्युअली पुढे चालू, आणि कुणी नाव ठेवायचं काम नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला काम रेग्युलर करायचे, 2 पैसे कमी भेटले चालतील, पण माल फक्त क्वालिटीचा बघायचा. मार्केटमध्ये जर टिकून राहायचं म्हटलं तर आपल्याला क्वालिटी मेंटेन करायची. आणि ऑटोमॅटिक मग माउथ पब्लिसिटी होत चालते. लोकांना कळतं की ह्यांच्याकडे माल 100% चांगल्या क्वालिटीचाच भेटेल, तर मग इव्हेंच्युअली लोक तुमच्याकडे येणार. मी पण बऱ्याच दिवसापासून पाहतो की तुमच्याकडचा पत्र आमच्याकडे पण खूप दिवसापासून येतो. सागर स्टील बघतो ना, तर ते कधी पण एक लेवल मी कधी व्हिजिट नव्हतं केलं. खूप दिवसापासून एक ती क्वालिटी मेंटेन आहे. तुमचं नाव पण मार्केटमध्ये बऱ्यापैकी. नाही, माझा सेल समजा तेवढा हा प्रोफाउंड नाहीये, कारण मी मटेरियलच थोडस ब्रँडेड वापरतो, तर मग रेट थोडेसे त्या हिशोबाने प्लस राहतात. तर मटेरियलनुसार रेट पण चेंज होणार. नाही तर मग त्याच्या जागेवर समजा इम्पोर्टेड मटेरियल वापरलं तर ते रेट फार रिझनेबल येतात, पण मालाची गॅरंटी नसते. हो बरोबर. 2 ते 3 वर्षात माल खराब होऊन जातं ते. त्याच्यामुळं ते इव्हेंच्युअली मग ते आपल्यावर येऊन जातं. बरोबर. लोक मग ट्रस्ट नाही करत. ट्रस्ट फार महत्वाचा आहे या बिझनेस मध्ये. बरोबर. जर ग्राहक आपला टिकून रिपीटेड कस्टमर जर आणायचे म्हटलं तर तुम्हाला क्वालिटी मेंटेन करणं सगळ्यात महत्वाचं. तर तुम्ही हे माल शेतकऱ्यांना विकता का बाहेर दुकानदार, डीलरशिप, कशा प्रकारे तुम्ही सेल करता? जशी रिक्वायरमेंट येते तशी आपण डायरेक्ट रिटेल पण करतो किंवा होलसेल पण करतो. समजा जसं दुकानदारांच्या पण रिक्वायरमेंट येतात काही, त्यांना पण आपण मटेरियल करून देतो, त्यांची जेवढी क्वांटिटी असेल त्या हिशोबाने. जर नवीन कोणी जर या उद्योजकात पडत असेल तर सुरुवातीला प्रॉब्लेम काय येतात, म्हणजे तुम्ही जे फेस केलेले, कारण की तुम्ही एक युवा उद्योजक आहात, तुम्ही यात स्टार्टिंगला तुम्ही तुमचा काय फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे तसं नव्हतं, किंवा तुम्ही त्यात पडला, तुम्ही स्वतः सुरुवात केली, स्वतः माहिती घेतली, स्वतः तुम्हाला कोणते प्रॉब्लेमचा फेस करावा लागलाय? ह्या बिझनेस मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो सुरुवातीला मशिनरीचा मेंटेनन्स. मशिनरीचा ते फार म्हणजे फार लहान गोष्टी असतात ज्या आपल्याला माहित नसतात, पण एक नट सुद्धा थोडंफार कमी जास्त झालं तर मग ते शेप चेंज होईल किंवा चुकीच्या जागेवर कट बसल. बरोबर. त्या गोष्टी सुरुवातीला फार झाल्या. आणि त्याच्यापेक्षा एक मोठं प्रॉब्लेम म्हणलं तर मग ते कॅश फ्लोचा एक प्रॉब्लेम येतो, कारण हा फार कॅपिटल इंटेन्सिव्ह इन्व्हेस्टमेंट खूप होते ना. कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस, तुम्हाला वर्किंग कॅपिटल पण हेवी लागतं काम करण्यासाठी. बरोबर. कारण ऍट अ टाइम तुम्ही 30 टन 35 टन गाडी मागवायला लागते एक कंपनीतून, तर मग त्या हिशोबाने कॅपिटल सुद्धा तेवढं रोलिंग मध्ये बसलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही मशिनरीचा मेंटेनन्स वगैरे, तुम्हाला इंजिनिअरिंग हे कसं मेंटेन करता?
मेंटेनन्स तरी पण किती दिवसाला वगैरे कसं कसं नाही? मेंटेनन्स एक 5-6 महिन्यात काही ना काहीतरी थोडंफार प्रॉब्लेम आलं तर मग इतर कंपनीतून माणूस बोलवतो किंवा मग होत असेल तर मग इथे व्हिडिओ कॉलवर वगैरे होऊन जातं ऍडजस्ट. थोडंफार माझं पण बॅकग्राऊंड आहे त्या हिशोबाने हा त्या हिशोबाने करून घेतो तिथे. आपले मुलं वगैरे करतात बऱ्यापैकी. आणि याच्यात तुम्हाला लेबर वर्क किती लागतो, म्हणजे वर्कर किती? वर्कर लागतात मला 5 जण लागतात ते कंपल्सरी. कंपल्सरी 5 जण लागतात? कंपल्सरी 5 जण लागतातच इथे. एक किती शिफ्ट मध्ये काम चालतं? एक सिंगल शिफ्ट मध्ये चालतं. सिंगल शिफ्ट मध्ये हो, 9 ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत, 8 वाजेपर्यंत. जे नवीन काम असेल त्या जे नवीन उद्योजक आहेत, जे हा व्यवसाय सुरू करू शकतात, सुरू करण्याची इच्छा आहे, त्यांना तुम्ही सल्ला काय द्याल? म्हणजे त्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर नवीन बिझनेस तुम्ही उभा करतात पत्रा उद्योगचा? फक्त मार्केटच्या प्रेशर मध्ये येऊन नॉन ब्रँडेड माल विकू नका, एवढीच फक्त. क्वालिटीवर तुम्ही क्वालिटीवर भर द्या. तुम्हाला सक्सेस थोडी लेट भेटेल पण 100% भेटेल. तुम्हाला या व्यवसायात किती वर्ष झाली आज? मला आता जवळजवळ 3.5 वर्ष झाले. 3.5 वर्ष. हो. बघू शकता की पत्रा बनतो कसा. तर या पत्र्याचे कलर कोणते कोणते आहेत आपल्याकडे 5 ते 6 कलर अवेलेबल असतात. त्याच्यात ऑरेंज हा एक कलर आहे, तो टर्कोइज ब्लू कलर आहे, व्हाईट कलर आहे, ग्रे कलर आहे आणि ब्लू कलर भेटून जाईल आणि ब्रिक रेड म्हणून एक कलर येतो, चॉकलेटी कलर. हे 5-6 कलर अवेलेबल असतात. समजा सर्वात जास्त कलर कोणता चालतो? म्हणजे सर्वात जास्त कलर समजा मोस्टली व्हाईटच वापरतात मोठ्या इंडस्ट्रियल शेडला, त्याच्यामुळे व्हाईट जास्त चालतो. पण असं रुरल मध्ये ऑरेंज कलर आणि टर्कोइज ब्लू कलर चांगला चालतो. अशा प्रकारे मशीन मधून पत्रा तयार होतो, ते पाहू शकता आपण व्हिडिओ मध्ये. आता हे किती लांबीचा पत्रा तयार होतो? हा 22 फुटाचा. आणि अशी किती साईज? 3.5. 3.5. असे कोणत्या कोणत्या साईज मध्ये पत्रा असतो? साईज लेंथ पाहिजे तेवढी भेटेल. लेंथ पाहिजे तेवढी, आणि असे बाकीचे 3.5 आणि 3.5 हाय कलर 3.5. समोरून घे, कट होतं ते. धन्यवाद सर, आपलं छान प्रकारे तुम्ही माहिती दिली आणि नवीन उद्योजकांना एक प्रेरणादायी एक स्टोरी आहे तुमची, आणि नवीन उद्योजकांना
नक्कीच हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार आहे. धन्यवाद. अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपण मराठी उद्योजक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.